कल्पना ग्रामपंचायत कार्यालयात बसून गावातल्या शौचालयांची माहिती तयार करत होती. सकाळपासून ऑफिसमध्ये कोणी आलं नव्हतं, त्यामुळे तिला एकमार्गी काम करण्यासाठी चांगला वेळ मिळाला होता. हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी वरून एकसारखे फतवे येत होते, त्यामुळे तिचं काम वाढलं होतं. लोकांना कितीही समजावून सांगितलं तरी तिला त्यांचं सहकार्य तिला जसं हवं होतं तसं बिलकुल मिळत नव्हतं. लोकांना शौचालयाचं महत्त्व सांगण्यासाठी ती गेले 3-4 दिवस गावात एकटी उन्हातान्हात फिरत होती आणि लोकांच्या पुढे घसाफोड करत होती. तिची पाठ वळताच लोक तिने सांगितलेलं विसरून जात आणि आपापल्या कामाला लागत. शासनाच्या फतव्यांना उत्तर लिहिता लिहिता तिच्या नाकी नऊ आलेले होते. कल्पना प्रत्येक वाडीनुसार शौचालयाची माहिती तयार करत होती. अजून तिच्या माहिती काढायच्या 2-3 वाड्या शिल्लक होत्या. हातातलं काम थांबवून तिने थोडा मोकळा श्वास घेतला आणि वाटीत पाणी घेऊन घसा ओला केला. जगू सकाळपासनं तिच्याकडे फिरकला सुद्धा नव्हता. तिची नजर त्याला समोरच्या रस्त्यावर शोधत होती. इतक्यात तिच्या कानांवर मोटरसायकलचा आवाज पडला. ती डोळे विस्फारून त्या मोटरसायकलकडे बघायला लागली. ती मोटरसायकल ग्रामपंचायत कार्यालयासमोरून उभी राहिली आणि पंचायत समिती कार्यालयातला विस्तार अधिकारी बाबूराव जोगदंड मोठ्या रुबाबात कार्यालयाची पायरी चढून आत आले. कल्पना झटकन बसलेल्या खुर्चीतनं उठली आणि त्यांना अदबीनं नमस्कार भाऊसाहेब म्हणाली. तिचा नमस्कार स्वीकारण्याचं सौजन्य जोगदंडांनी मुळीच दाखवलं नाही. त्यांचा रंग ठार काळा होता. उंची 5-5.5 फूट होती. धिप्पाड शरीर, अंगावर कडक इस्त्रीचे कपडे होते आणि चेहऱ्यावर अधिकाराची कमालीची गुरमी होती. त्यामुळे कल्पना मनात थोडी धास्तावली होती. जोगदंड तिच्या खुर्चीत येऊन ऐटीत बसले. कल्पना एखाद्या अपराध्याप्रमाणे त्यांच्याकडे बघत उभी राहिली. तिने त्यांना प्यायला पाणी दिलं. पाणी पिऊन त्यांनी रुमालानं तोंड पुसत तिला करड्या आवाजात विचारलं, साळवी, तुझा या आठवड्यात शौचालय बांधकामाचा अहवाल तालुक्याला आला नाही. मी आत्ता तेच काम करत होते. तुझी कामाची पद्धत अशीच आहे का? प्रत्येक आठवड्यात त्याचा अहवाल पाठवायचा असतो हे तुला माहिती नाही का? मला माहिती आहे ना ते. तू जर रिपोर्ट पाठवला नाहीस तर आम्ही CO साहेबांकडे तालुक्याचा रिपोर्ट कधी पाठवायचा सांग. जोगदंडांचा आवाज आता वाढला होता. भाऊसाहेब, यापुढे मी नियमितपणे प्रत्येक आठवड्याला रिपोर्ट देत जाईन. कामाच्या गडबडीत कल्पनाकडनं तालुक्याला माहिती द्यायचं राहून गेलं होतं, त्यामुळे जोगदंडला तिला बोलायची संधी मिळाली होती. त्यांनी त्यांच्या बॅगेतनं कोरे कागद बाहेर काढले. कोरे कागद समोर ठेवून हातात पेन घेऊन तिला दमात घेत पुन्हा विचारलं, आता मला सांग, तुझ्या ग्रामपंचायतीमध्ये किती शौचालयांचं काम पूर्ण झालं आहे? भाऊसाहेब, 26 शौचालयांचं काम पूर्ण झालं आहे. कल्पनानं रजिस्टर पाहून त्यांना आकडा सांगितला. आता किती शौचालयांचं बांधकाम चालू आहे? आता 15 शौचालयांचं काम सुरू आहे. हा तुझा आकडा बरोबर आहे का? भाऊसाहेब, मी चुकीचा आकडा नाही सांगितलेला. हे बघ, हा आकडा जिल्ह्याला जातो. तू नोकरीत अजून नवीन आहेस. चुकीचे आकडे दिलेस तर तू एक ना एक दिवस गोत्यात येशील. बरं, ते जाऊ दे. तुझ्या ग्रामपंचायतीत एकूण 26 शौचालयं बांधून झाली आहेत आणि 15 शौचालयांचं काम सुरू आहे. दोन्ही मिळून 41 शौचालयं झाली. तुझ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण 175 निवासी घरं आहेत, म्हणजे 134 शौचालयं अजून बांधायची आहेत. ते काम कधी होणार आहे तुझं? तुझं काम फार असमाधानकारक आहे. अडचण काय आहे तुझी? तुझ्यामुळे तालुक्याचं काम दिसत नाही. भाऊसाहेब, शौचालयं बांधण्यासाठी लोकांचा अजिबात प्रतिसाद मिळत नाही आहे. मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन शौचालयाची माहिती देते आहे. हे बघ, तू मला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही असं अजिबात सांगायचं नाही. हे कारण तकलादू आहे, मला पटणारं नाही. मी आत्ता गावातून आलो आहे. मला कोणत्याही घराच्या भिंतीवर घोषणा म्हणी लिहिलेल्या दिसल्या नाहीत. त्या जर लोकांनी वाचल्या नाही तर हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी प्रतिसाद कसा मिळेल? आधी गावात त्यासाठी चांगली प्रसिद्धी द्यायला हवी, पोस्टर्स लावायला हवीत, वाडी वस्तीत जाऊन त्यासाठी लोकांच्या मीटिंग्स घ्यायला पाहिजेत. ऑफिसात बसून लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल? पुढच्या आठवड्यात मी पुन्हा इकडे येणार आहे, त्यावेळी मला तुझं काम दिसलं पाहिजे. जोगदंड भाऊसाहेब आले तसे मोटरसायकलवर बसून निघूनही गेले. कल्पनाला क्षणभर काय करावं हे मुळीच कळलं नाही.
दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ती मटकन खुर्चीत बसली. तिला ग्लानी आल्यासारखं वाटायला लागलं. काम प्रचंड होतं. ते करण्यासाठी तिचे 2 हात अपुरे पडत होते. काय करावं, कसं करावं याचा ती मनात विचार करत होती. तिच्या कामातली प्रगती पाहण्यासाठी जोगदंड पुढच्या आठवड्यात पुन्हा येणार होते. त्यावेळी तिचं काम दिसलं नाही तर कदाचित BDOंना सांगून तिला मेमो द्यायला मुळीच मागे पुढे पाहणार नव्हते ते. दगडावर जसं डोकं आपटून घेऊन त्याचा काही उपयोग होत नाही, तसं लोकांच्या कानी कपाळी सांगून सुद्धा त्यांचा तिला शौचालय बांधण्यासाठी प्रतिसादच मिळत नव्हता. अधिकाऱ्यांचं बोलून घेण्यापेक्षा आता आपण कामाला लागायचं असा तिने तिच्या मनात पक्का निर्धार केला. तांब्यातलं पाणी पिऊन अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी तिने प्रयत्न केला. बाहेर कडक ऊन पडलं होतं. शौचालयाची कामं कासवगतीनं गावात चालू होती. दरवाजाला कुलूप लावून ती तडक बाहेर पडली. कडक उन्हातून चालत कल्पना बौद्धवाडीत आली. ऊन लागू नये म्हणून तिने डोक्यावरनं ओढणी घेतली. रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. उन्हानं आभाळसुद्धा तळमळत होतं. बौद्धवाडीत मरतुकड्या कुत्र्यांनी भुंकून तिचं स्वागत केलं. कल्पना बौद्धवाडीत नेहमी येत जात असल्यानं आता तिला त्या कुत्र्यांची तितकीशी भीती वाटत नव्हती. 1-2दा तिच्या अंगावर भुंकून ती कुत्री अंगाचं मुटकुळं करून वळचणीला गुमान पडली. वाडीतली घरं कौलारू होती. घरांपुढे ऐसपैस अंगण होतं. ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ गमरे यांचं घर फक्त स्लॅबचं होतं आणि त्यांच्या अंगणात लादी बसवलेली होती. घराच्या सभोवार नारळ, पोफळी, चिकू, पेरू इत्यादी झाडं लावली होती. वाडीत ते घर लक्ष वेधून घेत होतं. कल्पना रस्त्यावरनं चालत होती. मोरीतलं आंघोळीचं पाणी गटार नसल्यामुळे रस्त्यावर आलं होतं, त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. काळ्या मिट्ट पाण्यावर माशा घोंगावत होत्या. कोंबड्याच्या पिल्लांना चोचीत धरून पळवण्यासाठी कावळे त्या पिल्लांवर लक्ष ठेवून आकाशात घिरट्या घालत होते. घरापुढे सारवलेल्या अंगणात एका बाजूला भाताची उडवी लचून ठेवली होती. काही घरांपुढे म्हातारी तरण्या बायका वाळवण घालून बसली होती. 1-2 घरात टेप रेकॉर्डर मोठ्या आवाजात सुरू होता. टेप रेकॉर्डरवर लावलेली हिंदी गाणी ऐकू येत होती. बुद्ध विहारात रिकामटेकडी माणसं पत्ते कुटत बसली होती. धर्मा तांबे कडक उन्हात आंब्याची लाकडं फोडत होता. त्याच्या हातातली परजलेली धारदार कुऱ्हाड उन्हात तळपत होती. त्याचा संपूर्ण अंग घामानं निथळत होतं. कल्पना तडक त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. कल्पनाला डोळ्यांसमोर बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. धर्मानं हातातलं काम थांबवलं. तिला त्यानं मोकळा श्वास घेत विचारलं, मॅडम, उन्हाच्या राखात कसं काय आलाव? मला तुम्ही निरोप देऊन बोलिवलं असतं तर मी आलो असतो तुम्हाला भेटायला. कल्पना त्याच्याकडे का आली आहे हे धर्माच्या लक्षात आलं होतं. ती थोड्या गुस्स्यात त्याला आवाज चढवून म्हणाली, तांबे, मी तुमच्या शौचालयाचं काम पाहायला आले, मला तुमचं काम दाखवा. तिचं बोलणं ऐकून धर्मा थोडा वेळ मनात विचार करायला लागला. नंतर तो अपराधी चेहऱ्यानं तिला म्हणाला, मॅडम, संडासाच्या कामाला अजून सुरुवात झाली नाही बघा. तांबे, असं काय सांगताय? कामाला लगेच सुरुवात करतो असं तुम्ही मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला पहिला चेक ₹4,000चा दिला आणि तुम्ही अजून कामाला सुरुवातच केली नाही. तिकडे साहेब मला ओरडतात, त्यांना काय सांगणार मी? तुम्हीच सांगा ना मला. आभाळातून विस्तू पडत होता. धर्मानं शौचालयाच्या कामाला सुरुवात केली नसल्यामुळे कल्पनाला त्याचा राग आला होता. धर्माच्या घरात त्याच्या मुलीच्या लग्नाची धांदल उडाली होती. कल्पनानं दिलेल्या पैशातनं धर्मानं त्याच्या मुलीला लग्नात दागिना घेतला होता. धर्मा तांबे तिला अजिजी करत म्हणाला, मॅडम, माझ्या मुलीचं लगीन येत्या 5 तारखेला आहे. तेव्हा मी वाईच गडबडीत आहे. मुलीच्या लग्नातनं एकदा बाहेर पडलो की लगेच संडास बांधायला सुरुवात करतो, काळजी करू नका. तांबे, तुम्ही काम न करता मी तुम्हाला त्याचा चेक दिलाय. उद्या साहेबांना ते समजलं तर मला त्रास होणार नाही का त्याचा? मॅडम, तुम्ही त्याची चिंता करू नका हो. गरमे शेठ आहे ना, त्यांचं ऐकतील साहेब. तालुक्याला त्यांच्या मॉप ओळखी आहेत. BDO, मामलेदार, सभापती मांडीला मांडी लावून बसतो गमरे शेठ त्यांच्या. त्याला फक्त सांगायची खोटी आहे बघा. त्याचं बोलणं ऐकून कल्पनाला हसावं का रडावं तेच कळेना. तिच्याकडून पैशाचा चेक घ्यायच्या आधी तो तिच्याशी किती नरमाईनं बोलत होता आणि आता त्याची भाषा बदलली होती. सिद्धार्थ गमरेनं धर्माच्या कामाची हमी घेतली नसती तर तिने तो धनादेश त्याला अजिबात दिला नसता. तिला आता त्याची किंमत चुकवावी लागत होती.
क्षणभर तिला त्याबद्दल स्वतःचा राग आला. अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीप्रमाणे तिची गत झाली होती. अंगात त्राण आणून कल्पना त्याला आवाज चढून म्हणाली, तांबे, तुम्ही मला काहीही सांगायचं नाही. मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. या महिनाअखेर तुमचं शौचालय बांधून पूर्ण झालं नाही तर मी तुम्हाला पुढचा चेक देणार नाही आणि तुम्हाला दिलेले पैसे तुमच्याकडनं वसूल करीन मी. मॅडम, गरीब भाऊ, दया करा, असं नका करू. शौचालय बांधा, किती वेळा सांगायचं मी तुम्हाला. मॅडम, कामाच्या धांदलीत नाही जमलं. आणि यापुढे मला कोणाचं नाव सांगायचं नाही. मला काम हवं आहे. शासनाचे पैसे झाडाला लागलेले नसतात. मॅडम, तुम्ही चिडलाव. मग चिडू नको तो काय करू. तिकडे साहेब माझा जीव खातात आणि इकडे तुम्ही अजून शौचालयाच्या कामाला सुरुवातही केलेली नाही आहे. कल्पनानं भर उन्हात धर्माची खरमरीत शब्दात चांगली खरडपट्टी काढली. ती त्याच्यासमोर अधिक वेळ थांबली नाही. ती दिसेनाशी होईपर्यंत धर्मा तांबे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे विस्फारून बघत होता. नंतर तो त्याच्या मुलीच्या लग्नासाठी हातात धारदार कुऱ्हाड घेऊन लाकडं फोडायला लागला. गौतम कांबळे आहेत का घरात, असं म्हणत कल्पना त्याच्या घराच्या पडवीत येऊन उभी राहिली. एकेकाचा आता धपाटा करायचा, त्याशिवाय शौचालयाची कामं होणार नाहीत, असं कल्पनाने तिच्या मनात विचार केलेला होता. गौतमची बायको चुलीजवळ बसून तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या भाजत होती. ओटीवर गौतम नशापाणी करून लोळत होता. नशेमध्ये तो त्याच्या बायकोला, मला जेवायला वाढवर का, नाही तर मग असं म्हणत होता. कल्पनाचा आवाज तिच्या कानांवर पडला. ती पिठाचे हात घेऊन ओटीवर आली. तिच्या डोळ्यांवर आलेल्या केसांचा पुंजका पिठाच्या हातानं मागं सारून तिने केंद्र्या आवाजात कल्पनाला विचारलं, का हो मॅडम, काय काम आहे. तुमच्या नवऱ्यानं शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडनं पैसे घेतलेत. त्या शौचालयाचं काम पाहायला मी आली आहे. संघमित्रा रडवेली होऊन तिला म्हणाली, मॅडम, तुम्ही कशाला त्यांना पैसे दिलाव. तुम्ही पैसे दिल्यापासनं तो मजुरीला दिकून कुठं जात नाहीत. रोज 3 टाईम दारू पित्यात, वटी येऊन लोळत्यात. रात्री मला शा देतात, मारझोड करतात. माझ्या पदरात नका एवढी पोरं आहेत, त्यासनी मी आता कसं जातान करू, तुम्ही मला सांगा. तिचं बोलणं ऐकून आता रडायची पाळी कल्पनावर आली. तिच्या दारुड्या नवऱ्याला उगाच चेक दिला असं तिला वाटायला लागलं. तिला पश्चात्ताप व्हायला लागला. यापुढे सिद्धार्थ गमरेचं ऐकून कुठलंही जोखमीचं काम करायचं नाही, तिने तिच्या मनात पक्क ठरवून टाकलं. चेक हातात मिळेपर्यंत गौतम आजीजी करत तिच्या हातापाया पडला होता. शौचालयाचं काम 15 दिवसात पूर्ण करतो म्हणून त्यांनी लेखी हमी दिली होती. त्याचे शब्द आता त्यांनी दारूच्या प्याल्यात बुडवून टाकले होते. नशेमध्ये लोळणाऱ्या गौतमला आता काही सांगून उपयोग नव्हता. मनातला राग त्याच्या बायकोवर काढत कल्पना म्हणाली, हे बघा, तुम्ही मला काही सांगू नका. तुमच्या नवऱ्यानं ग्रामपंचायतकडून शौचालय बांधण्यासाठी पैसे घेतलेत. तुम्ही त्यांना त्यांचं काम लवकर पूर्ण करायला सांगा. भाड्या मूत पिऊन घाळत लोळतोय. माझ्या जीवाला ह्यो सारखा फास. मीच अंगावर राखेल वतून घेते, म्हणजे माझा ह्यो त्रास तरी वाचन. संघमित्रा तंतनं तिच्या घरात निघून गेली. तिचं बोलणं ऐकून आता कल्पनाला त्या ठिकाणी एक क्षणसुद्धा थांबू नये असं वाटायला लागलं. भीक नको पण कुत्रं आवर अशी तिची गत झाली. कल्पनानं अक्षरशः तिथून काढता पाय घेतला. पुढे आल्यावर तिला तुळशीराम गमरेचं घर दिसलं. त्यानं शौचालय बांधण्यासाठी जांबा दगड, सिमेंटचे पत्रे, सिमेंट इत्यादी सामान आणून ठेवलं होतं, पण कामाला अजून सुरुवात केलेली नव्हती. घरकुल घेऊन तो काजूच्या ओल्या बिया काढायचा आणि तालुक्याला जाऊन विकायचा. त्याचे त्याला रोज 100-150 रुपये मिळत. काजू बियांचा सुद्धा मोसम सुरू होता. त्याच्या घरी जाऊन सुद्धा तो कल्पनाला भेटला नाही. संपूर्ण बौद्धवाडी फिरून झाल्यावर कल्पना मनातनं निराश झाली. तिच्या मनासारखं काम लोकांनी केलेलं नव्हतं. आता रोज सकाळ संध्याकाळ बौद्धवाडी चक्कर मारायचीच, त्याशिवाय लोक शौचालयाचं काम पूर्ण करणार नाहीत असा विचार करत ती ग्रामपंचायत कार्यालयाकडे परत आली. डोक्यावर ऊन रणरणत होतं. उन्हाच्या झळा तोंडावर लागू नयेत म्हणून कल्पना डोक्यावरनं ओढणी घेऊन रस्त्यावरनं चालत होती. दगडू भुवडनं तिला रस्त्यावरनं चालत जाताना बघितलं आणि तो त्याच्या बायकोला कातर आवाजात म्हणाला, सुंदरे. काय वधने. अगं, ती पंचायतीत काम करणारी मॅडम घराघरात जाऊन संडास बांधून घ्यायला सांगती, पैसा बी देती म्हणा. म्हातारी म्हाताऱ्याजवळ बसत खालच्या आवाजात म्हणाली, अहो आपण असं करायचं का. कसं करूया म्हणती.
अहो, आता गावात कवाल तोडणीचा दिस आहे. गडी लावून कवाल तोडून घ्यायला माझ्या लेकानं अजून मुंबईवहीनं पैसा नाही धाडला. मग तुझा विचार काय आहे सांग की. मी असं म्हणते, आपण आहे ना संडास बांधतो म्हणून मॅडमकडनं पैसे घेऊ, गडी लावून कवाल तरी तोडून घेऊ. म्हातारी त्याच्या फायद्याचं बोलत होती म्हणून म्हातारा आड्याकडे बघत थोडा वेळ विचार करायला लागला. नंतर तो मनातली भीती तिच्या पुढे उघड करत म्हणला, सुंदरे, सरकारी पैसा आपण घेतला ना, आपल्या गारहो जप्तीन. काही अड्यावानी बोलताय हो. गावात समधी ग्रामपंचायतीकडनं पैसे घ्यायला लागलेत. सरकारी पैसे आपण काय म्हणू सोडा, लोकांचं होईन ते आपलं होईन. तुझं म्हणणं बी बरोबर आहे बरं का. म्हातारा तिला हसत हसत म्हणाला. रात्री जेवण झाल्यावर गोदाक्का कल्पनाला काळजीनं म्हणाली, कल्पना, अगं आजून तू कवळी पोर आहेस बघ. उन्हात अनात अशी एकटी कुठं फिरू न गं, सीक पडशील माझे बायो. कल्पना तिला हसत म्हणाली, गोदक्का, मला काही होणार नाही. मला कामाची सवय आहे आणि मी आजारी पडले तर तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला. तिचं बोलणं ऐकलं आणि गोदाक्का भारावून गेली. कल्पनाबद्दल तिच्या मनात माया दाटून आलेली होती. कल्पना शौचालय बांधण्यासाठी लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल याचा सारखा विचार करत होती. जोगदंडांनी सांगितल्याप्रमाणे गावात पोस्टर बॅनर लावण्यात आले होते. त्याचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीतनं ती करत होती. तिच्या मनात एक नवीन विचार आला. तिने तालुक्याला जाऊन प्रतिकात्मक डिजिटल लग्नपत्रिका तयार करून घेतली आणि ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावून टाकली. रस्त्यानं जाता येता लोक तो डिजिटल बोर्ड वाचत गालातल्या गालात खुदकन हसत. त्या प्रतिकात्मक लग्नपत्रिकेत विनोदी मजकूर लिहिला होता. ग्रामपंचायत जांभूळगाव, स्वच्छता देवी प्रसन्न. स्वच्छतागृह आहे जेथे लक्ष्मी वसे तेथे तेथे. संडास नाही ज्याच्या घरी तो आहे सदा भिकारी. आले स्वच्छता अभियानदारी, संडास बांधूया घरोघरी. वर श्री संडासराव. श्री पोटोजी उघडेराव आताडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव, राहणार हागणदारी मुक्त गाव, आणि वधू चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी स्वच्छताबाई. श्री आरोग्यराव सुंदरराव सापसुफे यांची ज्येष्ठ कन्या, मुक्काम आदर्श गाव, यांचा विवाहस्थळ मुक्काम हागणदारी मुक्त गाव, तालुका शोष खड्डा, जिल्हा पुनर्भरण. संडास नाही ज्याच्या घरी तेथे आम्ही नाही देणार पोरी. ज्या ठिकाणी स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी स्वच्छता वास करत असते. दोघांचं मनोमिलन झाल्यावर एक सुंदर निरोगी आदर्श गाव तयार होतो. म्हणून स्वच्छतेला शुभाशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार स्वच्छतागृहाचा वापर करून शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. विवाहमुहूर्त श्री शके 1829, मिती शुद्ध पाणी गाव. दिनांक 31/13/2012, वार ओमवार, वेळ सकाळी 6 वाजता. प्रतिष्ठान आदर्श गाव. आमचे येथे सर्व प्रकारची शौचालयाची भांडी मिळतील. आपले विनीत सौ साबणताई, श्री कापडराव टॉवेलपुसे, सौ नेलकटरताई, श्री स्वच्छता बापू कापे, सौ झाडूताई, श्री झाडाजी घरझाडे. टीप: नखे वाढवणाऱ्या उघड्यावर शौचाला बसणाऱ्या व्यक्तींना लग्नमंडपात प्रवेश मिळणार नाही. रोगराई स्वीकारली जाणार नाही. येताना डास, माशी, गोचिड सोबत घेऊन येऊ नये. स्वच्छतेला गावाला येण्यासाठी साफसफाई थांब्यावर उतरावं. कृपया आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं. कुमार कंगवा, फणी, आरसा, ब्रजबाबू पावडर. रस्त्यानं जाणारे येणारे लोक ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर थांबत लग्नपत्रिका वाचण्यासाठी कार्यालयासमोर गर्दी व्हायला लागली. विनोदी लग्नपत्रिकेची बातमी आता गावात घराघरात पोचली. पारावर देवळात बसून लोक लग्नपत्रिका तयार करणाऱ्याचं मुक्तकंठानं कौतुक करायला लागले. छाबन, पंचायतीनं लगीन पत्रिका मातुरलय जोखात काढलं. अशी मजेशीर नावं कंदी वाचायलाच भेटली नाही. बाबल्याला चांगलं वाचता येत होतं. तो ती लग्नपत्रिका वाचण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येत असे आणि तो मजकूर वाचताना जगू त्याच्या तोंडाकडे फक्त बघत असे. बापू आणि ग्रामपंचायत सदस्य आता तिच्या कामात तिला मदत करायला लागले. त्यामुळे कल्पनाला हुरूप वाटायला लागला. तिने स्वतःला त्या कामात अगदी झोकून दिलं. राजू हा चुणचुणीत मुलगा होता. तो तालुक्यात शिकत होता. कल्पनानं त्याला निरोप देऊन बोलवलं. राजू, लोक म्हणतात की तुझं अक्षर फार चांगलं आहे. हो. माझं एक काम करशील? मी तुला त्या कामाचे पैसेही देईन. काम काय आहे सांगा ना मॅडम.
राजू, मी तुला ब्रश रंग आणून देते. तू गावातल्या घराच्या गोठ्याच्या भिंतीवर मी कागदावर उतरवून दिलेल्या म्हणी आणि घोषणा लिहायच्या. काम सोपं आहे, तुला 4 पैसे मिळतील. तू उद्या ये. कॉलेज संपलं की इथेच ये. मी तोपर्यंत सगळं सामान दुकानात आणून ठेवते. ठीक आहे मॅडम, मी उद्या भेटतो तुम्हाला. राजूनं 3-4 दिवसात अख्ख्या गावाचं रूप पालटूनच टाकलं. घराच्या भिंती, गोठ्याच्या भिंती रंगून गेल्या. देवळाच्या भिंतींची त्यातून सुटका झाली नाही. त्या म्हणी आणि घोषणा फार मजेशीर होत्या. मुली देऊ त्यांच्या घरी, असेल शौचालय ज्यांच्या दारी. ताई माई अक्का, संडास बांधा आता पक्का. हातात मोबाईल, घरात फोन, उघड्यावर शौचाला बसेल कोण. एकमेका सहाय्य करू, स्वच्छतेची कास धरू. अशा म्हणी राजूनं झोकदार अक्षरात संपूर्ण गावात लिहिलेल्या होत्या. त्या म्हणी वाचून लोकांच्या चांगल्या तोंडपाठसुद्धा झाल्या. गणप्यानं चुना आणि ब्रश घेऊन त्याच्या म्हशीच्या पाठीवर ताई माई अक्का, संडास बांधा पक्का असं लिहून टाकलं. म्हशीची पाठ चुन्यानं भरून गेल्यामुळे म्हातारीला गणप्याचा राग आला. तिने हातात झाडू घेऊन त्याला बदडलं. मूड द्या, तुझी अक्कल काय शान खायला गेली वय? माझ्या म्हशीची पाठ आणि चुन्यानं रंगून टाकली. आय, मला मारू नका, पंचायतीचा हुकूम आहे. घाल पंचायत तुझी डाबऱ्यात. त्यासनी काय काम आहे वय? हां, म्हणे घरोघरी संडास बांधा. त्या संडासात बसल्यावर जीव गोदमरणार नाही? गणप्या, असलं खोल डोक्यातनं काढून टाक की बाबा. जांभूळ गावात एखादा पाहुणा आला तर तो गावाचं रूप पालटून गेल्याचं बघून भांबावून जायचा. त्याच्या मनात शंका यायची की आपण चुकून दुसऱ्या गावात तर आलो नाही ना. जगू ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभा राहायचा आणि धरू स्वच्छतेची कास हाच एक ध्यास मोठ्या आवाजात ओरडू लागल्यावर कुत्री त्याच्या अंगावर जोरजोरात भुंकायची. त्याची पळता भुई थोडी व्हायची. हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी आणि गावाला शासनाकडनं संत गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून देण्यासाठी कल्पना प्रयत्नांची शिकस्त करत होती. बापू आणि ग्रामपंचायत सदस्य तिला तिच्या कामात आपणहून मदत करत होते. उघड्यावर कोणी शौचाला बसायचा नाही असा शासनाचा अलिखित कायदा झालेला होता. बापूनं ग्रामपंचायत सदस्यांची मीटिंग घेऊन त्यात सांगितलं, सरकारचा फतवा आलाय, तेव्हा तुम्ही कोणी उघड्यावर संडासला बसू देऊ नका. त्यामुळे गावात रोगराई पसरती. बापू, लोकांनी पहिल्यापासून उघड्या बसायची सवय आहे, ती एवढ्या लवकर जाईन कशी? हे बघ कस्तुरी, लोकांनी आता बदलायला पाहिजे. घाणेरड्या सवयी टाकून द्यायला पाहिजे. सरकार आपल्या भल्यासाठी सांगतंय ना. गमरे शेठनं बापूंना विचारलं, बापू, आम्ही आमच्या वाडीत समद्यांना उघड्यावर संडासला बसू नका म्हणून सांगतोय. लोकांनी आमचं ऐकलं नाही तर आपण काय करायचं ते तुम्ही सांगा. सिद्धार्थ गमरेनं मीटिंगमध्ये उपस्थित केलेला मुद्दा सगळ्या सदस्यांना पटला. त्याची री इतर सदस्यांनी सुद्धा ओढली. बापू त्या प्रश्नाचं झटकन उत्तर देऊ शकले नाहीत. अशी वेळ खरंच आली तर नेमकं काय करायचं याचा ते आता गांभीर्यानं विचार करत होते. बराच वेळ विचार केल्यावर ते म्हणाले, जो कोणी गावात उघड्यावर संडासला बसेल त्याला आपण पंचायतीच्या वतीनं दंड करायचा. त्याच्याकडनं दंडाची रक्कम सक्तीनं वसूल करायची. या बिगर आळा वाचणार नाही. मला बी हेच म्हणायचं होतं बापू. नाही, पण आपण त्याला दंड किती बसवायचा? लय नाही, फक्त 50 रुपये त्याला दंड भरायला लावायचा. आणि समजा त्यांनी दंड भरलाच नाही म्हणजे? हे बघ सुगंधा, त्याचा बाप दंड भरल. पंचायतीचा हुकूम तसा आहे म्हणल्यावर दंड भरायला नको का? बापू, मला असं वाटतंय. काय वाटतं तुला? आपण आहे ना पकडून देणाऱ्याला 100 रुपये बक्षीस देऊ, म्हणजे पंचायतीला त्याच्या पाळतीवर राहील नको. आयडिया चांगली आहे तुझी. बापू, आता बघा लोक लगेच संडास बांधतील. अहो, दंड भरण्यापरात संडास बांधलेलं काय वांगाळ आहे? हे आपण आधी करायला पाहिलं होतं. आता पावत 16 आणि काम पूर्ण झालं असतं. ग्रामपंचायतीत जी चर्चा चालू होती ती चर्चा कल्पनाच्या फायद्याची होती म्हणून ती लक्ष देऊन ऐकत होती. तिचा चेहरा क्षणाक्षणाला उजळत होता. इतक्यात बापू तिला सूचना देत म्हणाले, मॅडम, बैठकीत आता जी चर्चा झाली ती तुम्ही ऐकली असन. तुम्हाला परत सांगायची गरज नाही. आता तुम्ही एक काम करायचं, आपल्या पंचायतीच्या नोटीस बोर्डा ओल्या खडून असं लिहा की जो कोणी उघड्यावर शौचाला बसेल त्याला पंचायतीत ₹50 दंड बनवून भरावा लागेल. आणि जो कोणी उघड्यावर संडासला बसणाऱ्याला पकडून देईल त्याला पंचायतीकडनं रोख 100 रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील. बापू मीटिंग संपल्यावर लगेच लिहिते. हा, ठीक आहे. बाळूनं टपरीवरनं एका किटलीतनं चहा आणला. चहा घेऊन मंडळी आपापल्या कामाला निघून गेली.
कल्पनानं नोटीस बोर्ड बाळूकडनं स्वच्छ पुसून घेतला. नंतर ती ओल्या खडूनं बापूनं सांगितलेला मजकूर सुंदर अक्षरात लिहायला लागली. रस्त्यावरून जाणारे येणारे लोक तो मजकूर वाचायला लागले. रिकामटेकड्यांनी टपरीवर त्याची चर्चा चालू केली. ग्रामपंचायतीतून जाहीर झालेली बक्षिसाची योजना घराघरात पोचायला वेळ लागला नाही. सगळीकडे त्याचीच चर्चा व्हायला लागली. काही लोक ते हसण्यावारी न्यायला लागले. पंचायतीला खूळ लागले म्हणून अशा योजना काढायला लागलेत असं म्हणायला लागले. गावात गप्पांना ऊत आला. नाम्या, बोल की. रांडाच्या सकाळी तांबे घेऊन उघड्याव सांडसला बसू नको. मला कोणाच्या बाची भीती नाही. लेका मग तुला पंचायतीत 50 रुपये दंड भरायला लागन. मी दंड भरणार. कोण दंड मागायला येईल ना त्याचा तंगड तोडल मी. बावीवर बायका ठावी घेऊन पाणी भरायला आल्या होत्या. त्यासुद्धा दातात पदर धरून कुजबुजायला लागल्या. भाभी, तुला समजलं का? आपल्या पंचायतीनं नवीन कायदा काढलाय म्हणा. कसला कायदा ग? हेच की, उघड्यावर तांब्या भिवून कोणी बसायचं नाही. या बाया, ही कसली पंचायत? पहिलं कधी असं झालं नव्हतं. आता हागायची बी चोरी वय. मग पंचायतीत जाऊन सांग की. मी कशाला जाऊ बाई? मी पहाटे उठून शेतात जाऊन बसीन. तिथं काय पंचायत येणार आहे वय बघायला? भामी पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन घरी जायला लागली. तिच्या पाठोपाठ गजरीसुद्धा डोक्यावर एकावर एक 2 हंडे घेऊन तिच्या घराच्या दिशेनं जायला लागली. गणपतीच्या देवळात बाबल्या एका कोपऱ्यात विडीचे दमदार झुरके घेत निवांत बसला होता. त्याच्या छातीत जळक्या तंबाखूचा धूर गेल्यामुळे त्याला खूप हलकं वाटत होतं. गणपतीच्या मूर्तीकडे तो आषाढभूत नजरेनं बघत होता. मनात म्हणत होता, गणपतीनं काहीतरी चमत्कार करून त्याच्या खिशात 5-10 रुपयाची कोरी करकरीत नोट टाकावी. त्या पैशातनं अर्धी दारूची बाटली विकत घेऊन मजेत पिता येईल. म्हणी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, अशी त्याची गत. इतक्यात त्याच्या कानावर देवळातल्या घंटेचा आवाज पडला. दगडू भुवड गणपतीचं दर्शन घ्यायला आला होता. गणपतीचं दर्शन घेतल्यावर तो बाबल्याजवळ येऊन बसला आणि त्यांनी त्याला विचारलं, बाबल्या, आज बाकरे घेऊन रानात नाही गेला रे? अरे आज जगू गेला. जाग्या सुधारला वाटतं. कसला सुधारतोय? मार दिला म्हणजे काम करतोय. हे समजा चंद्रीचं लाड. पर माझ्या परत बाकऱ्या चांगल्या राखतो. त्याचं मुख्या चित्रा भावलाही जीव आहे. ऊस झाडावर तो चढतो आणि झाडं खडसून त्याचा पाला बाकऱ्याला खायला घालतो. रानातलाही शाण्यागत वागतोय बरं का तो. एवढं बोलणं झाल्यावर थोडा वेळ काही न बोलता शांतपणे बसून राहिले. शांततेचा भंग करत दगडू भोवडानं बाबल्याला आवंडा गिळून विचारलं, बाबल्या, लेका तू संडास कावा बांधणार? मला पंचायतीनं पैसे दिलं तेव्हा मी संडास बांधणार. मग तू त्या मॅडमकडनं संडास बांधायला पैसे घे की मागून. म्हाताऱ्या, तुला ठाव नाही, ते फक्त आपल्याला रुपये 1200 देतात. मागासवर्गीयांना होईल तेवढा खर्च देतात. मला पंचायतीनं माझा होईन तेवढा खर्च दिला तर मी संडास बांधणार, नाही तर नाही. मग तवर काय उघड्यावर बसणार होय संडासला? मग काय करणार? अरे पंचायत तुला उघड्यावर संडासला बसला तर दंड करेन. अरे म्हाताऱ्या, मी काय पंचायतीला सांगून संडासला बसणार आहे का? बाबल्या दगडू निवांतपणे गणपतीच्या देवळात बोलत बसले. रिकाम्या वेळात कोणीतरी बोलायला मिळालं म्हणून बाबल्याला बरं वाटलं. त्याच्या डोक्यात नेहमी कसला ना कसला विचार सुरू असायचा. ग्रामपंचायतीला शेंडी लावून त्यांच्याकडनं कसा पैसा काढायचा याचा तो आता मनात विचार करत होता. बाबल्या आवंडा गिळून घोगऱ्या आवाजात त्याला म्हणाला, म्हाताऱ्या, आपण असं करायचं का? कसं? आपण आहे ना पंचायतीला चुना लावून पैसा काढायचा. तू कुणाला सांगू नको. हे बघ, गणपतीची शपथ घेऊन सांगतो, मी गावात कुणाला काही सांगणार नाही. तू सांगशील ती गोष्ट दोघांमध्ये ठेवीन. शाबास. मला लेका तुला हेच सांगायचं होतं. पण लेका, पंचायतीला चुना कसा लावायचा ते तर सांग. म्हाताऱ्या, आपण दोघं उद्याच्याला पंचायतीत जायचं. तू त्यासनी सांगायचं, मी बाबल्याला सकाळी उघड्यावर संडासला बसलेलं पकडलं. त्याला आधी दंड भरायला लावा आणि त्याचं बक्षीस मला द्या. लय जाग, लय भारी डोकं आहे. पर आता आपला कसला तारस नाही ना व्हायणार. अरे म्हाताऱ्या, पंचायतीनं बाहेर तसं बोर्ड लिहून ठेवलं आहे म्हणून आपल्याला घाबरायचं कारणच नाही. पण बाबल्या, आता आणखीन एक गोम आहे. रांडाच्या दांडाची रक्कम कोणी भरायची? अरे तू आणि मी निम्मी निम्मी भरायची. बक्षिसाची रक्कम सुधीक आपण निम्मी निम्मी वाटून घ्यायची. फुकट बासरी आपल्याला 25-25 रुपये भेटतील. 10 रुपयाला गावल पंचायतीचा पैसा. आपल्या बापाचं काय जातंय? बाबल्या, आता मला समजलं. मग हे ठरलं बरं का. गणपतीच्या देवळात बसून बाबल्यानं ग्रामपंचायतीला शेंडी लावून पैसा काढण्यासाठी सापळा रचला. त्यात त्याला दगडू भोवडाची मदत मिळणार होती.
पैशाच्या आशेनं दगडू भुवड त्याला मदत करण्यासाठी एका पायावर तयार झाला होता आणि ही गुप्त बातमी कोणाला कळू नये, कोणी बाहेर जाऊन बोलू नये म्हणून दोघांनी गणपतीच्या समोर जाऊन शपथ घेतली. दोघंही समाधानानं आपापल्या घरी निघून गेले. दोघांच्याही डोळ्यांसमोर आता ग्रामपंचायतीचा पैसा नाचत होता. श्रोते हो, हा होता झुंबड या कादंबरीचा 10वा भाग, 11वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार.